लाडकी बहिणींना लाडक्या ताईंना शेवटचे 2 दिवस बाकी आहेत. 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ज्याची लाडकी ताई आतुरतेने वाट बघत बसलेत की सर आम्ही आता केवायसी केली आहे, आम्हाला सगळ्याला हा 15वा हप्ता भेटेल का. आता बघा, सप्टेंबर महिना संपायला फक्त 2 दिवस शिल्लक राहिलेत. आजचा आणि उद्याचा हे 2च दिवस या ठिकाणी शिल्लक राहिलेत आणि या 2 दिवसात पैसे भेटणार का. आणि बघा, नवरात्री संपत आली आणि दसरा पण आलेला आहे, तर या ठिकाणी 2 तारखेला दसरा आहे, तर या निमित्ताने वाटप होणार आहे का. तर 15वा हप्ता सप्टेंबर आता नेमकं कधी भेटणार आहे, जीआर कधी येणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. लाडक्या ताईंनो, तुम्ही केवायसी केली आहे का, तुम्हाला 14वा हप्ता भेटलाय का, आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. कारण की आपल्याला आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी वाटप होणार आहे याच्याबद्दल माहिती घ्यायची, तर सर्वांनी पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आणि सगळ्याला वाटतंय का लवकरात लवकर हा 15वा हप्ता भेटायला पाहिजे, कारण की दसऱ्यानिमित्त आम्हाला लाडक्या ताईंना वेगवेगळी खरेदी करायला लागते आणि याच्या निमित्त आम्हाला हा 15वा हप्ता भेटायला पाहिजे. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी नेमकं काय असणार आहे बातमी, कधी हप्ता भेटणार आहे, सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार. 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता, शेवटचा 2च दिवस आहेत या ठिकाणी बाकी आहेत. आणि लक्षात घ्या, अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे गॅस हप्ता कोणाकोणाला भेटलाय पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. बघा, अन्नपूर्णा योजना, या अन्नपूर्णा योजनेमध्ये 3 गॅस सिलेंडर वर्षामध्ये भेटत असतात. 2 ऑलरेडी भेटलेले आहेत, 2 गॅस सिलेंडरची सबसिडी ऑलरेडी भेटलेली आहे. आता 3रा सिलेंडरची हप्ता कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला भेटलाय, आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला गॅसचा हप्ता भेटला आहे का नाही पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि 15वा हप्ता नेमकं कधी भेटणार आहे. मग आता शेवटचे 2 दिवस राहिलेत, मग आता नेमकं कधी हप्ता भेटणार आहे. जीआर पण अजून आला नाही, कोणत्या मंत्र्यांनी पण अजून काही बोललं नाही, मग हप्ता नेमकं कधी भेटणार आहे सगळ्या गोष्टी बघणार. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. खूप महत्वाची बातमी तुम्हाला या ठिकाणी येणार आहे. ई केवायसी बद्दल पण महत्वाची एक बातमी समोर आली आहे, ती बातमी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. चला, सगळ्यात पहिली गोष्ट आपण बघणार, हा 15वा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे. सगळ्यांचा प्रश्न या ठिकाणी यायलाय, 15वा हप्ता सर कधी वाटप व्हायलाय, तारीख नेमकी काय असणार आहे. तर लक्षात घ्या लाडके ताईंनो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जीआर येणं खूप गरजेचं आहे. कसला का जीआर येणं, काही कसलं काही ना. बघा, मागचा हप्ता त्याच्या अगोदरचे हप्ते जे होते तोपर्यंत 3 जीआर येत होते. बघा, 3 जीआर, एक मुख्य जीआर असायचा, मेन जीआर, एक आदिवासी विभागातून जीआर यायचा आणि एक अनुसूचित जाती वगैरे त्याच्यातून, म्हणजे असे 3 स्वरूपाचे वेगवेगळे जीआर येत होते. पण मागच्या वेळेस फक्त आणि फक्त एकच जीआर आला, तो पण मुख्य जीआर आलेला नाही, जो तुम्हाला 14वा हप्ता भेटला. 14वा हप्ता म्हणजे कोणता, ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो भेटला त्याचा मुख्य जीआर अजून पण आला नाही, वितरणाचा जीआर अजून पण आलेला नाहीये. किती वाटप झालं, काय झालं, काहीच सांगितलं नाही यावेळेस. तर लाडक्या ताईंनो, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की 14वा हप्ता किती लाडक्या ताईंना भेटलाय हे सरकारने कळून दिलेलं नाही. एकदम फायनल आकडा अजून समजलेला नाहीये, कारण की जीआरच अजून आलेला नाहीये. एकच जीआर आला होता, फक्त तो काहीतरी 350 काहीतरी कोटीचा काहीतरी जीआर होता, असं अंदाजे काहीतरी. तुम्हाला तारीख सांगतो, म्हणजे आकडा सांगतोय तुम्हाला मागच्या वेळेस मी दाखवलेलं आहे जीआर वगैरे वाचून, पण त्याच्यानंतर एक पण जीआर आलेला नाहीये. पण आता लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, हे जीआर येणं खूप गरजेचं आहे. आता हा 15वा हप्ता भेटण्यासाठी कमीत कमी आपल्याला 3 जीआर लागतात, एक मुख्य जीआर आणि 2 त्याचे सपोर्टिंग जीआर. तर हे जीआर मागच्या वेळेस 29 तारखेला आला होता, म्हणजे आजच्याच तारखेला या ठिकाणी मी मागच्या हप्त्याबद्दल बोलत नाही, त्याच्या अगोदरच्या हप्त्यामध्ये काय झालं होतं, 29 तारखेला या ठिकाणी 29 जुलैला बहुतेक 29 जुलैला काहीतरी हा पहिला जीआर आला होता. 29 तारखेला आला, नंतर 30 तारखेला आला आणि नंतर ऑगस्टच्या काहीतरी 4 तारखेला एकदम काहीतरी जीआर आला होता. म्हणजे हे 3 जीआर आले होते पाठोपाठ आणि काहीतरी 5-6 तारखेला तुमचं वाटप सुरू झालं होतं. मी मागच्या हप्त्याबद्दल बोलत नाही, त्याच्या अगोदरच्या हप्त्याबद्दल बोलतोय. पण लक्षात घ्या, मागच्या वेळेस नेमकं काय झालं, मागच्या वेळेस या ठिकाणी लाडक्या ताईंनी 6 तारखेला सांगितलं की लवकरात लवकर हप्ता वाटप होईल. काहीतरी गणेश विसर्जनाच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं की लवकरात लवकर हप्ता वाटप होईल. मग त्याच्यानंतर त्यांनी काहीच 3-4 दिवस काहीच बोलले नाही. काहीतरी 10-11 तारखेला एक जीआर आला, 11 तारखेला काहीतरी जीआर आला आणि जीआर फक्त एकच आला. त्याच्यानंतर हप्ता वाटप सुरू झालं, काहीतरी 11-12 तारखेला सुरू झालं होतं मागच्या, म्हणजे ह्याच महिन्यामध्ये. पण आता ह्या वेळेस अजून जीआर आलेला नाहीये. त्या 2-3 दिवसामध्ये जीआर येणं खूप गरजेचं आहे. ह्या जर 4 तारखेपर्यंत लक्षात घ्या, 4 ऑक्टोबर पर्यंत
4 ऑक्टोबर किंवा 5 ऑक्टोबर, जास्तीत जास्त 5 ऑक्टोबर पर्यंत GR येणं खूप गरजेचं आहे. 5 ऑक्टोबर पर्यंत जर GR आला, लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, 5 ऑक्टोबर पर्यंत GR आला तर तुम्हाला एक लक्षात घ्या, एक 8 ते 10 ऑक्टोबर पर्यंत तुमचं वितरण होईल. 8 ते 10 ऑक्टोबर, 8 ऑक्टोबर तारीख पण तुम्हाला सांगायला मी लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, 8 ते 10 ऑक्टोबर या रेंज मध्ये तुम्हाला हप्ता वाटप या ठिकाणी होऊ शकतं. 8 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर ही रेंज पकडून चला. ह्या रेंज मध्ये तुम्हाला एक दोन दिवस मागं होऊ शकतंय, एक दोन दिवस पुढे होऊ शकते, पण 8 ते 10 ऑक्टोबर ही तारीख तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी पहिल्या वेळेस तुम्हाला मी ही तारीख सांगत आहे, 8 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर. पण आता GR येणं, आता तुम्हाला मी GR आल्यानंतर सांगेलच, पण GR येणं खूप गरजेचं आहे. तर लाडक्या बहिणींनो एकदम महत्वाची बातमी तुम्हाला सांगायला लागलोय. 8 ऑक्टोबर 10 ऑक्टोबर मध्ये जर वाटप झालं तर खूप चांगलं होईल. एकच हप्ता तुम्हाला भेटेल. पण लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, जर त्यांनी या ठिकाणी हितं वाटप नाही झालं तर डायरेक्ट दिवाळीच्या वेळेस या ठिकाणी आपल्याला मागणी करावं लागणार आहे 2 हप्ते एकत्र. भाऊबीज असणार आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीये, एक 22 तारखेला काहीतरी दिवाळी आहे यावेळेस आपली. दिवाळीच्या वेळेस आम्हाला 2 हप्ते पाहिजेत, कारण की प्रत्येक वेळेस सरकार काय करायला पुढे पुढे घेऊन चाललंय. यावेळेस पण हप्ता भेटला नाही, हा महिना पूर्ण संपलाय, सप्टेंबर महिन्याचा हप्ता अजून भेटला नाही. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे 2 हप्ते मग नंतर आम्हाला डायरेक्ट दिवाळीच्या अगोदरच पाहिजेत. पण असं पण नको दिवाळी झाल्यानंतर शेवटच्या आठवड्यात, असं नाही. शेवटच्या आठवड्यात पण नाही, ऑक्टोबर महिना चालू झाल्यानंतर एक ते पहिल्या आठवड्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप करावं पटपट सर्वांना. आणि जर पहिल्या 10 तारखेपर्यंत वाटप नाही झालं 10 ऑक्टोबर पर्यंत, तर ते वाटप कधीपर्यंत व्हायला पाहिजे, जर 15-20 तारखेपर्यंत वाटप झालं तर 2 हप्ते एकत्र भेटायला पाहिजेत. ही सरकारकडे आपण विनंती करत लाडक्या बहिणींनो, ही पण गोष्ट लक्षात घ्या. परत लाडक्या बहिणी तुम्ही म्हणताल की सर तुम्ही तर म्हणला 2 हप्ते भेटणार होते, नाही आले, मग काय करायचंय? तर लाडक्या बहिणींनो आपण ही मागणी करतो, ही गोष्ट लक्षात घ्या. मी काय सांगायचा प्रयत्न करतो हे समजून घ्या. सरकारकडे आपण मागणी करत आहोत की दिवाळी सुखाची समृद्धीची जावी, म्हणून आपण 3000 रुपये या ठिकाणी सरकारकडे मागणी करत आहोत. सरकार देणार आहे असं काही बोललेलं नाहीये. आपण सरकारकडे विनंती करत आहोत, मागणी करत आहोत. आणि या मागणीला तुमचा सपोर्ट आहे का? की दिवाळीला 3000 रुपये बोनस आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे. म्हणजे भले काही असून द्या, कारण की तुम्हाला सगळ्याला माहिती आता वातावरण म्हणजे पूर्ण निसर्ग कोपलेला आहे. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे किती अवस्था खराब झाली, सगळ्या महाराष्ट्राची अवस्था खराब झालेली आहे. आणि त्याच्यामुळे याला एक हेल्प म्हणून सरकारने लाडक्या ताईंना 3000 रुपये द्यावेत अशी सरकारकडे ही आपण मागणी करत आहोत. कोण कोण याला सपोर्ट करत आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि मागच्या वेळेस बघा, लक्षात घ्यायला का, मागच्या वर्षी 2 हप्ते एकत्र टाकले होते. ऑक्टोबर, आठवा तुम्ही, मागच्या वेळेस निवडणुका लागल्या होत्या. निवडणुका लागल्या की बरोबर सरकार पैसे टाकते. मग यावेळेस काय प्रॉब्लेम नाहीये, यावेळेस पण 2 हप्ते एकत्र टाकावेत. कारण आपल्याकडे चांगलं आहे, कारण हे आहे की बाबा यावेळेस खूप परिस्थिती खराब झालेली आहे. पावसामुळे बऱ्याच लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, शेतकऱ्यांच्या शेतीमाल वगैरे खराब झालेला आहे. त्याच्यामुळे सरकारने फुल न फुलाची पाकळी म्हणून सगळ्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये द्यावेत अशी आपण सरकारकडे मागणी करत आहोत. तुमच्या सगळ्यांचं याच्यावर काय मत आहे कमेंट बॉक्स मध्ये मला टाकायचं आहे आणि सपोर्ट करायचा आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे. लाडक्या बहिणींनो इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.